नमस्कार मंडळी, तुम्ही सगळ्याजण सांगत की तिथे इडली चटणीनी आणि सांबारनी रेसिपी देखाडतात. चला आपण देखू. 4 वाटी तांदूळ मी सकाळले भिंजाळलेले होतात आणि 2 वाटी उडीदनी डाळ. त्यामुळे मी 10-12 मेथीना दाणा पण टाकेल होतात. 10-12 तास नंतर आते विजायले रात्र वाळनंतर वट्ट पाणी मी गायली द पाणी मी यासाठी ठेवले की मी सकाळी झाडसले टाकसो, त्यातून झाडे मस्त ग्रो करतस. आता याले आपण चांगलं व्यवस्थित दही लिहूत. तांदूळ तुम्ही कुठला पण यूज करू शकता. स्पेशली तुम्ही जर कंट्रोलना तांदूळ यूज करात ना तर तुमले खूप भारी म्हणजे रिझल्ट येतील. हातसडीनं आपण यूज करतस त्यानं काय राहते नंतर सांगसो. आता पहिले आले ना चांगलं घोटीसन म्हणजे असं एकत्र करीसन साईडला ठेवूत. सकाळी देखा कितलं मस्त फुलिवून. मी तर तसं देखाल घेते यामा बट्टा यामा मीठ टाकीसन यूज करू शकस. पण कसं म्हणजे आता जय जाईन शाळामा नंतर जैन पप्पा मग 2-3 तास समज मग गॅप पड जास तर ते पीठ थोडंसं वेगळं चव पण देस नाही, व्यवस्थित फुलच नाही. त्यामुळे मी जसं लागस तसं मीठ आणि जरासा सोडा ॲड करस. भजी सोडा गरज पडली तर, नाही तर जास्त फुलेल राहिली तर भजी सोडा पण स्किप कर देस. तर हातसळीना तांदूळ मी यासाठी नाही म्हणे आणतो की साऊथ इंडियन ज्या फॅमिली आहेत तसं तर त्या रवानी इडली बनाडतस पण आपण तांदूळनी बनाडतस. तर हातसडीना तांदूळ या चिकट राहतस. मिक्सरमा पाहिजे तसा दयावतच नाही, त्यासाठी तसा घट्या पाहिजे. ज्या साऊथ इंडियन फॅमिलीज आहेत ना त्यासनाकडे दगडना घट्या राहस. त्यावर त्यासनं डोसा बॅटर इडलीनं ते दळतस तर ती चव पण वेगळी लागस नाही, बारीक पण दयावस. तर आता इडली ठेवूत. तसं तर म्हणजे गे ॲल्युमिनियमनं पण भांडं आहे, पण तुम्ही मला ज्ञान पाचतात म्हणीसन म्हणतं व्हिडिओ पुरता स्टीलनं ठेवू. या स्टीलनं भांडाने इडली मला अजिबात आवडच नाही, अशी एकदम पातळ आहेस. इकडे आता आपण सांबारनी तयारी करलो. सांबार आम्ही 2 जणच खातच त्यामुळे मी अर्धी वाटीच डाळ लिसू. त्यामुळे पण इथलं मोठं उरस मग अर्धी वाटी डाळ लिसन तिले मस्त धुई टाकसो खसं आणि हाई डाळीने 3 शिट्ट्या लेण्या आहेत. ठीक आहे. एकत्र त्या भाज्या आणि डाळ कधीच शिजाळानं नाही, पिठलं विजास आणि चव पण नाही देस. पण मम्मीले ना सवय होती पहिलेपासूनच की डाळींना वरती फेसेस ना तो काढीसन फेकाने. तर मला पण तशी सवय लागली. तर पहिले डाळीला टाकी द्यानं थोडंसं तेल टाकानं, तेल टाकातून जो कुकर आहे कुकर मग जेव्हा शिट्टी विन तेव्हा पाणी निघावणे ते खासा वरती जे व्हाईट जायले ते पहिले चमच्यावर आपण काढेल साईडले, नंतर मग कुकर लावू. आता कुकर आपण 3 शिट्ट्या वाजतोपर्यंत लाईसन ठी देऊत. तर लोक मी भाज्या कापिलेस तुम्ही देखाळस. मी काय भाज्या लिहिले तुम्ही कुठल्याही भाज्या लिहू शकतास, पण मनकडे राहतीसच म्हणेसन मी तुम्हाला म्हणजे मी टाकसच. शेवगा लिहिले, गंगा फैलेले, कांदा लिहिले, वांग लिहिले. कांदा जरासं जाडा कापणं आपल्या असा. त्यानंतर दूधही लिहिले, गाजर लिहिले आणि चिंच लिहिले. त्या 3 शिट्ट्या वाहनंतर कुकर उघडाना आणि यावर त्या भाज्या त्यामध्ये टाकाल्या आणि 2 शिट्ट्या लेण्या राहतीस आपले. तर आता आपल्या 3 शिट्ट्या विजायलेत आणि वाफ पण जवळपास निघी जायले. मला खूप जास्त स्वयंपाक आहे ना त्यामुळे मला गॅसनं पुरा 12 वाजी जायले. दिवसभर 12-13 आयटम बनाळानं म्हणजे काही साधी बात राहस का. तुम्ही 2-3 भाज्या रांधीसन कटाई जातेस. तर आता बट्या भाज्या आपण यामा ॲड करी लिहूत. मीठ सगळ्यात लास्टमा टाकणं आहे. आईची रेसिपी ना एक साऊथ इंडियन पोरा घालून ते तिना पाहिजे शिकेले मी. स्पेशली तिने जी चटणी शिकाडी ना माले तिने त्या चटणीने बराबरी कोठे घ्यावं नाही. आता कुकर लाई देऊत म्हणजे 2 शिट्ट्या बी जातील. तो लोगून चटणीनी पण तयारी करणी पडीन ना. इकडे कुकर लावत ठी देऊत. मी नंतर तुमले देखाडसो की याले कसं काय करतं म्हणजे चटणीना सामान. तर या 2 शिट्ट्या विजायला 2 शिट्ट्या वाहनंतर याला तडका देणे आपले. तर तेल लेवानं जरा असे आता तुमले बटक कचं दिखी नाही वाहनंतर भारी दिखीन. तर तेल देवानं त्यामा राई राई म्हणजे मोहरी, जिरं राई टाका आणि कढीपत्ता टाकानं गरज वाटणं तर आणि एक लाल मिरची टाकाने अख्खी अखंड आणि त्यामध्ये जरा असं बारीक मिरची पावडर टाकाने आणि हळद वाटणं तर हिंग जानकडे येईन त्याने टाकानं नाही राहिलं तर काय हरकत नाही. तर तडका देवानंतर असा कलर येईन कितलं मस्त तिखी राहिनं आणि त्यामध्ये जरा असं ते लास्ट मागुई आणि हाय टाकानं काय म्हणतं असं मीठ आणि जो सांबार मसाला देखाडा
अहो 1.5 चमच टाका ना, तुम्हाला जशी चव पाहिजे तसं. आखो थोडा तिखट पाहिजे तर तसं टाकू शकतंस. त्या साऊथ इंडियन फॅमिली आहेत ना, त्या सांबार मसाला घरच बनाय ठेवतो, जसं आपण गरम मसाला बनाय ठेवतोस तसं त्यासले जास्त लागच बनेसन. आता आपण चटणी करलो. चटणी बनवताना अर्धी वाटी शेंगदाणा लेवाना आणि 1 वाटी फुटाणा डाळ लेवा. आणि मी शेंगदाणा थोडा जास्त लिहिलेत कारण मला दुसरं काम मला लागतात. त्यानंतर चवनुसार म्हणजे तिखट पाहिजे तर तसं मिरच्या लेवाना, एक छोटीशी म्हणजे एकच पाकळी लेवानी आणि लोसणनी, थोडं चिंच आणि याले बठ्ठ मस्त दही लेवानं. आणि दह्यानंतर त्यामुळं लास्टમાં मीठ टाकानं. तडकाમાં तेल, जिरं, राई आणि अशी मिरची आणि कढीपत्ता टाकाना. आणि आता जे मी तुम्हाला देखाडी डाळ उडीदनी डाळीना 5-6 दाणा नक्कीच टाकाना. आणि ते त्या दाणा लाल होत असतं लोकून मस्त तड होऊ द्यावं. चटणीमध्ये टाक द्यावं आणि चटणीला मस्त असं एकजीव करानं. जर चटणी घट्ट बी घेतं त्यामुळे त्या ज्या भांडामध्ये तडका दिलं होतं ना त्या भांडामा पाणी टाकीसन गरम करीसन ते चटणीमध्ये टाकानं. नाही का कितलं भारी एकदम तोंडले पाणी सुटीनं असं सांबर बनेल आणि सुगंध पण तसा जिरा आहे ना. आणि ही चटणी तर इतली टेस्टी ना काय सांगू. म्हणजे असं चम्मचवरी पण खाई जाशात तुम्ही, इतली भारी लागस ती. आणि त्यामुळे त्या उडीदना दाणानी टेस्ट तर म्हणजे पूर्ण चटणीनं हाईच बदलाई दिली त्यांनी. म्हणजे साऊथ इंडियन चटण्या इथल्या टेस्टी लागते. चला मग तुम्ही पण नक्की ट्राय करा. यस मी